गणपती बाप्पा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नातं घट्टच आहे। गणेशोत्सवाच्या 5 दिवसांमध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर भक्त त्याला निरोप देतात। विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करत ओल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात मिरवणुका निघाल्या असल्या तरी बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये एक प्रकारची हळहळ स्पष्टपणे जाणवते। या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा झाला। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेतला। लहान मुलांचे आणि बाप्पाचे नाते काही वेगळेच आहे। चतुर्थीच्या तयारीला लहान मुलंच पुढे असतात आणि कुटुंबातील सर्व सदस्य भक्तिमय वातावरणात रंगलेले असतात। पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा लवकर यावा याच आशेनं आणि प्रार्थनेनं सर्व भक्तांनी बाप्पाला निरोप दिला।
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल।